तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडलेला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका भावांनो। चला तर आपण सगळ्यात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाईल भावांनो। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बिटवरती येऊन आपल्याला इथे एक इमेज ॲड करून घ्यायचे भावांनो। पहिले आपल्याला मीडियावरती यायचे भावांनो। मीडियावरती आल्यानंतर तो इमेज भावांनो, तो इमेज घ्यायचा आहे, त्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर परत वरती कोपऱ्यामध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथे यायचे भावांनो। इथे आल्यानंतर दुसऱ्या बिटवरती यायचे भावांनो। इथे आल्यावर याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या इमेजवरती जाऊन त्याला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे। परत पुढे आपल्याला जिथे बीट आहे आपण दिलेला तिथे स्प्लिट करून घ्यायचं भावांनो इमेजला। अशा प्रकारे स्प्लिट करून घेतलेले भावांनो मी। त्यानंतर आपल्याला बॅक यायचे भावांनो। बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं। आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो आपला फर्स्ट इमेज इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं इमेजवरती। ती इथे इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे 3 डॉटवर जाऊन। परत बॅक यायचे भावांनो। बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपण जो इफेक्ट आत्ता कॉपी केला तो इफेक्ट आपल्याला ह्या इमेजला लावून द्यायचा भावांनो पहिल्या। परत आपल्याला पुढच्या ज्या इमेज आहे त्याला पण हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे। जे आपण फर्स्ट 4 स्प्लिट केलेले इमेज आहे त्याला हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो। अशा प्रकारे पेस्ट करून झाल्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे भावांनो। बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्टवरती जायचं आहे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो दुसरा इफेक्ट आहे आपला त्याच्यावरती इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जो आपला 5 नंबरचा जो इमेज होता भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तो इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे। अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर परत आपल्याला बॅक जायचं भावांनो। शेक इफेक्टवरती जायचं आहे। जो आपला 3 नंबरचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इमेजवरती 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जो शेवटचा इमेज आपण स्प्लिट केलेला आहे त्याच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो। अशा प्रकारे तो इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट बिटवरती यायचं भावांनो। मीडियावरती जाऊन तुम्हाला एक डायलॉग PNG दिली जाईल भावांनो। त्याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं भावांनो। सॉरी भावांनो, मी दुसरी घेतो भावांनो। अशा प्रकारची एक PNG दिली जाईल भावांनो। तिला अशा प्रकारे वरती इथे असं सेट करून घ्यायचं भावांनो अगोदर। त्यानंतर तिची साईज आपल्याला अशा प्रकारे थोडी इन्क्रीज करून घ्यायची। परत तिला थोडं अशा प्रकारे वरती ढकलायचं आहे भावांनो। त्यानंतर तिला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत जी आपली जे आपला 5 नंबरचा इमेज होता भावांनो म्हणजे 4 सेकंडवरती यायचं आपल्याला। इथे आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। दुसरी जी तुम्हाला PNG दिली जाईल भावांनो तिला अशा प्रकारे खाली इथे सेट करून घ्यायचं भावांनो। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर तिला आपल्याला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। ती सेट झाल्यानंतर आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तो आपल्याला बॉर्डर PNG लावून घ्यायची भावांनो। अशा प्रकारे तिला पण शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जे बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे भावांनो। व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।